तर हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम. तर ह्यामध्ये आपल्याला टास्क असा आहे की आपल्याकडे एका ॲरेमध्ये काही एलिमेंट्स आहे. तर आपल्याला तर फक्त इव्हन नंबरची ॲडिशन करायची आहे. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम्स आणि तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्समध्ये रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क होत आहे की नाही. तर चला बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर फ्रेंड्स, लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझ्या मानाचा रामराम. तर आपल्याला फक्त इव्हन नंबरचे ॲडिशन करायचे आहे फ्रॉम एन ॲरे. तर आपल्याला सर्वात आधी एक ॲरे लागेल. इंटेजर ॲरे, त्याच्यामध्ये मी काही एलिमेंट हे ॲड करून घेतो. इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6 हे माझ्याकडे एलिमेंट्स आहे. तर मला आउटपुट अपेक्षित आहे 2 प्लस 4 प्लस इक्वल टू 12. तर 12 हे मला आन्सर भेटायला पाहिजे, हे मला आउटपुट अपेक्षित आहे. तर ह्यासाठी जर तुम्ही आधी विचार केला तर आधी आपल्याला सर्व एलिमेंट्स हे चेक करावे लागतील. देन एक एक एलिमेंट्स हा चेक करावा लागेल की तो इव्हन आहे की नाही, आणि जर असेल तर त्याला आपल्याला ॲडिशन करावं लागेल. तर चला, सर्वात आधी आपल्याला लागणार आहे फॉर लूप. तर फॉर देन इंटेजर आय इक्वल टू 0 हाय, देन कंडिशन चेक करावी लागेल आपल्याला. array dot length then I ला increase. देन आता इथं आपल्याला लिहावं लागेल इव्हन नंबरचं लॉजिक की आपला एलिमेंट हा इव्हन आहे की नाही. तर इफ array of I mod 2 इक्वल टू जर 0 असेल, म्हणजेच त्याला पूर्ण भाग जर जात असेल तर तो असेल आपला इव्हन नंबर. तर त्याला आपल्याला एका कंटेनर मध्ये स्टोअर करावे लागेल. तोच आपल्याला सर्व इव्हन नंबरचे ॲडिशन करायचे आहे. तर सम इक्वल टू सम प्लस array of I आणि ई ब्लॉकला क्लोज करावं लागेल. फॉर ब्लॉकला सुद्धा क्लोज. तर तुम्ही बघू शकता, हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर आता हे लॉजिक आपण यूज करून इक्लिप्स मध्ये टाईप करून बघू. देन आपला प्रोग्राम रन करून बघू की आपल्याला हे सक्सेसफुल आउटपुट भेटत आहे की नाही. तर फ्रेंड्स, इक्लिप्स मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाईप करून बघू आणि त्याला रन करू की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर सर्वात आधी मला एक ॲरे लागेल. इंटेजर ॲरे, त्याच्यात मी काही एलिमेंट्स ॲड करून घेतो. 1, 2, 3, 4, 5, 6. देन मी ॲरेची लेंथ आहे ती काउंट करून घेतो आणि तिला एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो. तर इंटेजर साइज इक्वल टू ॲरे डॉट लेंथ. ओके. देन मला यांची सम करायची आहे. प्रत्येक एलिमेंटची सम करायची आहे. तर मला आधी ट्रॅव्हर्स करावे लागेल ॲरेला. तर त्याच्यासाठी मला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल. तर फॉर इंटेजर आय इक्वल टू 0, देन कंडिशन चेक करावी लागेल. देन आय प्लस प्लस. देन मला फॉर लूप मध्ये लॉजिक लिहावं लागेल इव्हन नंबरचं. तर इफ array of I mod 2 इक्वल टू जर 0 असेल, एलिमेंटला जर पूर्ण भाग जात असेल तर तो असेल आपला इव्हन नंबर. तर त्यातला आपण एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेऊ. तर सम इक्वल टू सम प्लस
ॲरे ऑफ आय बिकॉज आपल्याला सर्व इव्हन नंबरचे ॲडिशन करायचे आहे. तर आधी आपल्याला समला डिक्लेअर करावं लागेल फॉर लूपच्या बाहेर. तर इंटेजर सम इक्वल टू 0. देन जी काही आपले एलिमेंट्स असतील त्यांचे ॲडिशन सम मध्ये स्टोअर होईल. तर आपल्याला फॉर लूपच्या बाहेर समला प्रिंट करावं लागेल. तर system.out.println then message sum of only even number from an array plus sum. तर तुम्ही बघू शकता की आपण आपला कोड हा टाईप केलेला आहे. तर आता आपण याला रन करून बघूया. तर आपला आउटपुट हे 12 भेटलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क केलेलं आहे. तर आता आपण बघूया लास्ट स्टेप आपल्या व्हिडिओची, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर आता बघूया आपण आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा मध्ये स्टॅक क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघू. तर सर्वात आधी ॲरे साठी एक कंटेनर क्रिएट होईल मेन मध्ये. सपोज त्याचा बेस ॲड्रेस असेल 100, 0 इंडेक्सचा. तर इंडेक्स 0 मध्ये स्टोअर होईल 1. देन 1 इंडेक्स मध्ये स्टोअर होईल 2. 2 इंडेक्स मध्ये स्टोअर होईल 3. 3 इंडेक्स मध्ये स्टोअर होईल 4. 4 इंडेक्स मध्ये स्टोअर होईल 5 and 5th इंडेक्स मध्ये स्टोअर होईल 6. देन नेक्स्ट लाईन आपला फॉर लूप. तर आपण आता फॉर लूपचं एक्झिक्युशन बघूया. तर सर्वात आधी आय साठी एक कंटेनर क्रिएट होईल. तर आयचा ॲड्रेस सपोज असेल 200 आणि त्याच्यामध्ये स्टोअर होईल आय इक्वल टू 0. ओके. देन इथं कंडिशन चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 0. 6 पेक्षा लहान आहे का, बिकॉज आपल्याकडे ॲरेची लेंथ आहे 6. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं इफ ब्लॉक मध्ये आता कंडिशन चेक होईल. तर ॲरे ऑफ आय. तर ॲरे ऑफ आय आपल्याकडे आहे 1. मॉड 2 इक्वल टू 0. तर इथं कंडिशन ही फॉल्स आहे. तर इफ ब्लॉक मध्ये जाणार नाही. तर आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय आपल्याकडे 0 आहे, तो होईल 1. देन फॉर लूप मध्ये आय कंडिशन चेक होईल. तर आय ची व्हॅल्यू आहे 1. तर 1 हा 6 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन पुन्हा चेक होईल की इफ ब्लॉक मध्ये कंडिशन. तर ॲरे ऑफ आय आपल्याकडे आहे 2 मॉड 2 इक्वल टू 0. तर कंडिशन हे ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक. देन ॲरे ऑफ आय आपल्याकडे आहे 2 आणि सम आहे आपल्याकडे 0. देन यांची जी काही ॲडिशन असेल ती स्टोअर होईल सम मध्ये. देन
आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल तर आय होईल 2. देन इथं फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर कंडिशन आता आय आपल्याकडे आहे 2 हा 6 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप अगेन चेक इफ ब्लॉक कंडिशन. तर ती आहे 3 mod 2 इक्वल टू 0. तर कंडिशन ही फॉल्स आहे. तर इफ ब्लॉक मध्ये काही जाणार नाही. तर आय व्हॅल्यू एकाने इन्क्रीज होईल परत, तर ती होईल आता 3. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. 3 हा 6 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप अगेन चेक इफ ब्लॉक कंडिशन. तर आपल्याकडे आहे arrow of I 4 mod 2 इक्वल टू 0. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द if ब्लॉक. देन arrow of I आपल्याकडे आहे 4. देन सम आहे आपल्याकडे 2. यांची ऍडिशन होईल आणि जी ऍडिशन होईल ती ऍडिशन स्टोर होईल सम मध्ये, तर ती होईल 6. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल तर आय होईल 4. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर 4 हा 6 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप अगेन चेक इफ ब्लॉक कंडिशन. तर arrow of I आपल्याकडे आहे 5 mod 2 इक्वल टू 0. तर कंडिशन फॉल्स आहे. तर कंट्रोल इनसाइड द if ब्लॉक जाणार नाही. तर आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल तर आय होईल 5. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर 5 हा 6 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप अगेन चेक इफ ब्लॉक कंडिशन. तर arrow of I आता आपल्याकडे आहे 6. तर 6 mod 2 इक्वल टू 0. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द if ब्लॉक. तर arrow of I आहे आपल्याकडे 6 आणि सम आहे आपल्याकडे 6. तर यांची ऍडिशन होईल आणि जी ऍडिशन होईल ती सम मध्ये स्टोर होईल 12. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होईल 6 आणि पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर 6 हा 6 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन इथं फॉल्स होईल आणि देन जी आपली सम मध्ये जी व्हॅल्यू स्टोर आहे ती आपल्याला डिस्प्ले होईल. तर 12 हा आपली सम आहे, फक्त इव्हन नंबर फ्रॉम अन ॲरे, तर तो आपल्याला डिस्प्ले होईल. तर हे आहे आपलं एक्झिक्युशन. तर भेटूया पुन्हा लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.